नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील देहू येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा या सोहळ्यामध्ये. मंडळी, तुम्हाला ते गाणं आठवते ना, दाटून कंठ येतो जा लाडके सुखाने. मुलीच्या पाठवणीला बाप जितका हळवा झालेला असतो ना, त्याआधी तो कधीच झालेला नसतो. प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा राहणारा बाप जेव्हा लेक सासरी जात असते ना, तेव्हा तो अगदी एखाद्या लहान मुलासारखा रडत असतो. आणि आपली ताई सुद्धा आपल्या वडिलांना पहिल्यांदा असं रडताना बघत असते. आपल्या माहेरबद्दल जर इतक्या भावूक आठवणी असतील तर सोळा सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये माहेरपणाबद्दल बोलताना माझ्या या सगळ्या तायांना काय बोलू आणि काय नको असं होत असतं. आणि म्हणूनच ते आम्हाला फोन करून कळवत असतात आणि सांगत असतात की या आमच्याशी गप्पा मारा, खेळ खेळा आणि आम्हाला पुन्हा एकदा आमच्या माहेरपणात न्या. चला तर मग ह्या सगळ्या तायांसोबत जागूया त्यांच्या माहेरपणाच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव मनीषा भाग्यवान वागिरे. मनीषा ताई, माहेर कुठलं? पालशिंगण, बीड जिल्हा. आणि सासर? सासर उदंड वडगाव, बीड जिल्ह्यामध्ये. आणि भाऊजी काय करतात? बोरवेलचं दुकान आहे. अरे वा, क्या बात आहे. बोरवेल, जिथे हात लावेल तिथं पाणी. व्हेरी गुड, हरकत नाही. किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाली आहेत. वा, व्हेरी गुड. काय सांगशील माहेर बद्दल ताई? आम्ही 4 जण बहीण भाऊ आहेत. माझे 2 भाऊ मोठे आहेत, मी सगळ्यात लहान आहे. हा, शाळेत तू लहान आहेस? हा, मी सगळ्यात लहान. माहेरी सगळ्यात लहान आणि सासरी सगळ्यात मोठी आहे. अच्छा, पण माहेरी सगळ्यात लहान. हा, सगळ्यात शेंडे फळ म्हणजे. हा, शेंडे फळ. देत ताळी, मी पण शेंडे फळच आहे. लय लाड असतात आपले पण, आहे ना? मग बहिणी भावासोबत शाळेत जायचे. शाळेत गेल्यावर रडायचे, घरी येऊन नव्हती जात रडताना. म्हणजे जाताना रडत. ताई, मध्ये मध्ये श्वास पण घेत जा ना जरा. चालते. घरी येऊन जाताना भीती नव्हती वाटत, शाळेत गेली की भीती वाटायची. मग मी भावाच्या क्लासमध्ये जाऊन बसायचे. मोठा भाऊ 7वीला होता, त्याच्या क्लासमध्ये. त्याचे शिक्षक शिकवायला आले की तिथून उठायचे, बहिणीच्या क्लासमध्ये जायचे बसायला. तुझ्या वर्गात कधीच बसायचे? वर्गात बसतच नव्हते, पहिलं होतं त्यावेळेस. मग तिच्या वर्गामध्ये आले की छोटा आणखीन एक भाऊ त्याच्या क्लासमध्ये जाऊन बसायचे. तर आता याच्यावरून आठवतं की आम्ही 3 जणी जावा आहे तिथं. तर मी मोठे, माझे मोठे लहान मुलगा आणि मुलगी. तर जावाचे लहान आहे, ते शाळेत चालले की रडतात. मग मी त्यांना सांगते असं करे, तू पण मोठ्या दादाच्या क्लासमध्ये जाऊन बसायचं. पण ते इंग्लिश स्कूलला असल्यामुळे आता काही शक्य नाही. माझी जाऊ म्हणते तुमचं लहानपण त्यावेळेस मराठी होतं, आता त्यांना शक्य नाही असं जाऊन बसेल. मग दररोज सकाळी आमचा विषय निघतो, नाही का? पण ती जी आपली शाळा होती ना, हा, ते कौलारू शाळा, ते सगळे वर्ग, ते बेंच, म्हणजे मी स्कूल आणि शाळेतला फरक सांगतो. जी शाळा जी होती ना, जी बाहेर आपण ते घंटा वाजली हा की मधली सुट्टी झाली आणि ते अजूनही सगळं डोळ्यासमोर येते. हा, येते. पण ती शाळेची गंमत वेगळीच होती. मग सुट्टी झाली की घरी पण जायचं. घरी पण जायचं, पण घरी आता पुन्हा यायची शाळेत की नाही? अच्छा. पण काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं? माहेर बद्दल म्हणलं की म्हणजे बहीण भाऊ ते आले की असं लगेच जावं वाटतं, नाही का? त्यांचा फोन येतो, सगळे आले, तूच नाही आली. मग असं वाईट वाटतं, जावं वाटतं. हा, आणि सासरी गावाला गेल्यावर मग लगेच आई वडील भेटायला येतात. अच्छा, पण मला सांग, माहेरचा कुठला पदार्थ आवडीचा तू अगदी सासरच्यांना खायला घातलंस? पुरणपोळी. पुरणपोळी मला तर लय आवडते बाबा, पुरणपोळी. क्या बात आहे. अजून काय मला सांगशील? एखादा कुठला असा प्रसंग आठवतोय माहेरचा? माहेरचा प्रसंग म्हणजे असं आई वडील आले की वडील जाताना असं लगेच डोळ्यात पाणी येतं, नाही का? असं दाखवून देत नाहीत, पण आपलं लक्ष असतं ना, आणखीन पण असं डोळ्यात पाणी येतं. चालले की डोळे पुसत राहणार. अच्छा. पण माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुला आई बाबा? चिऊ. चिऊ. हा. आणि मग भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? मनीषा नाव आहे, पण मनीषा जास्त म्हणत नाहीत, मने म्हणून आवाज देतात. काय तर म्हणे. बरं, हरकत नाही ताई. खूप छान. कसं वाटते तुला बोलून? छान वाटते. व्हेरी गुड ताई, तू बसू शकतेस. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. हो, मला माहिती आहे आता तुम्हाला हे सगळं माहीत झालेलं आहे. पण लकी ड्रॉ मधून आपण पहिल्या खेळासाठी काही ताया निवडणार आहोत आणि मग त्या तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग लकी ड्रॉ साठी तयार राहा.
या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत, कोण आहेत त्या ताई? हात वरती करा. उभं राहायचंय, उभं राहायचंय. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताई इथे निवडल्या गेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळासाठी. आणि आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय. हा, जसं तुम्हाला येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला, म्युझिक प्लीज. काय होत असेल काय माहिती बाबा. दोन मिनिटात आले. हा, 2 मिनिट. ताई डोळे हलवले, ताई बाद झालेले असते. तू बसू शकते तिथं समोर. नुसतं पाहिलं तर हसायला लागली. हा, ताई इथं बसू इथं नको. हा, इथं बसून घे. ताई तू हसली, तू बाद झाली, तू तिथे बसू शकते. आणि हलाल तर फसाले आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. ए गप माझाच, ए गप माझाच पहिला कप. हा, खेळाचं नाव काय? ए गप माझाच पहिला तप. टप टप. हा, पुन्हा एकदा. ए गप माझाच पहिला कप. ठीक आहे बाबा, तुझाच पहिला कप. हा ताई. ए गप माझाच पहिला कप. ए गप पहिलाच माझा कप. पहिलाच तुझा कप. हा, बरं ठीक आहे, हरकत नाही. ए गप माझाच पहिला कप. बरं ठीक आहे, हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे. आणि आता खेळ सांगतो. तुमच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी सफेद लाईन दिसते ना समोर, ती सफेद लाईन पार करायची. ठीक आहे. पार करत असताना जर कप पडला तर तसाच कप उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. हा, ही जी लाईन आहे सफेद, त्या लाईनीच्या मागे उभं राहून कप ठेवायचं आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ओके, खेळ कळलेला आहे तुम्हाला? हा, चला कप डोक्यावरती ठेवा. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कप पडला की मागे येते पुन्हा. हा, कप पडलेला आहे. शाबाश शाबाश शाबाश. कप पडलेला आहे ताई. कप पडलेले कप. हा, माग 4 आलेले आहेत. व्हेरी गुड. हा, ये बात. हा, शाबाश. हा, व्हेरी गुड. हा, पडलेले पुन्हा मागे. 5 नंबर बाकी आहे. व्हेरी गुड. शाबाश. हा, व्हेरी गुड. शाबाश. जोरदार टाळ्या होत जाऊ देत. क्या बात है. हा घ्या कप. ए गप माझाच पहिला कप. या खेळातून 5 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाची. हा, कसं जरा प्रेम येऊ दे ना त्याच्यामध्ये. हा, भाऊजींना डोळ्यासमोर आण बघू आणि बोल फुंकर प्रेमाची. बोल फुंकर प्रेमाची.
ताई हा पुंक प्रेमाची पुंक र पण आहे हा तिथे हा पुंकर प्रेमाची आणि बापरे हा ताई फुंकर प्रेमाची फुंकर प्रेमाची फुंकर प्रेमाची 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 आता नाव कळलेलं आहे तुम्हाला खेळाचं सगळ्यांना नाव कळलेलं आहे ओके पण आता हा खेळ काय ते सांगण्या अगोदर मी ह्या सगळ्या तायांबरोबर आपण आता गप्पा मारणार आहोत ताई तुझं नाव सांग तृप्ती दिगंबर कुलकर्णी आणि माहेर कुठलं फलटण आणि सासर नारायणगाव नारायणगाव हो. वा व्हेरी गुड भाऊजी काय करतात अकाउंटचं काम करतात गाथा मंदिरमध्ये गाथा मंदिरमध्ये अकाउंटचं काम करतात वा व्हेरी गुड भाऊजींचा स्वभाव कसा आहे एकदम छान आहेत प्रेमळ आहेत एकदम. प्रेमळ आहेत एकदम हो. व्हेरी कधीच गुड असं ओरडत नाहीत मला ते कधीच ओरडत नाही नाही कधीच नाही ओरडले मग तू ओरडतेस त्यांना नाही कधीच नाही असं प्रेमानेच चाललंय सगळं प्रेमाने चांगले क्या बात आहे हरकत नाही ताई अरे किती गोड असते एकदम है की ते व्हेरी गुड ताई 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 तुझं नाव सांग योगिता सचिन चिमणकर योगिता ताई माहेर कुठलं शिंबा शिंबा आणि सासर निमगौडा खामगाव अरे वा व्हेरी गुड आणि भाऊजी काय करतात टाटा मोटर्स कंपनी वा व्हेरी गुड भाऊजींचा स्वभाव कसा आहे दोन्ही पण आहे असे चिडचिड पण आहे आणि प्रेमळ पण आहे जो माणूस जास्त प्रेमळ असतो ना तोच थोडा चिडचिड करतो कळलं का ताई तुझं नाव सांग माझं नाव मोनिका विनायक शिंदे मोनिका. माहेर अंमळनेर आणि सासर मिरज अच्छा बरं आणि भाऊजी काय करतात आधार सेंटर आधार सेंटरला आहेत मला भाऊजींना विचारायचंय आपला जो फोटो आधारावरती जो असतो तो असा का बरं असतो असं मला विचारायचंय भाऊजींनी स्वतःलाच ओळखता येत नाही अरे हा आपण आहे? असे फोटो का असतात मला विचारायचंय जरा भाऊजींना कधी विचारू मी त्यांना आता विचारा आता कुठे आहेत भाऊजी मुंबईला आहे मुंबईला आहे तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी ताई तुझं नाव सांग बरं माझं नाव तेजस्विनी भरतकुमार दोटाळे आता सध्या देहुगावमध्ये राहतोय सासर कोल्हापूर माहेर सांगली सासर कोल्हापूर का काय सांगायले हा तेच सांगतोय तेच तांबडा पांढरा कधी देणार आहे आम्हाला चला की देऊया हा व्हेरी गुड भाऊजी काय करतात कंपनीत आहेत टाटा मोटर्स कंपनीमध्ये आहेत आणि किती वर्ष झालीत लग्नाला आता डिसेंबर मध्ये 12 वर्ष कम्प्लीट होईल डिसेंबर मध्ये 12 वर्ष कसं चाललंय सगळं छान 12 मस्त. वर्षातला हा संसार मस्त भाऊजींचा चांगलं. स्वभाव कसा आहे छान आहे दोन्ही पण आहे प्रेमळ पण जरा रागीट पण आहे रागीट पण. असलं पाहिजे रागीटपणा थोडासा पाहिजे ताई तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा हा चला आता सगळ्यांची ओळख परण झालेली आहे आता खेळाबद्दल खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकी समोर डिश आहे त्या डिश मध्ये पीठ आणि त्या पिठाच्या आतमध्ये नाणं आहे दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे नाणं दिसलं की ते नाणं असं हात न लावता असं तोंडामध्ये पकडायचंय आणि हात वरती करायचं म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली दुसरी ताई कुठली कारण तुमच्यापैकी 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये ठीक आहे रेडी 1 2 आणि व्यवस्थित आपल्याच पिठाकडे तुम्ही लक्ष द्यायचंय ठीक आहे 1 2 आणि नाणं व्यवस्थित तोंडामध्ये पकडायचंय हा हा कारण ते कठीण असतं ते रेडी 1 सगळ्यांना उभे राहा सगळे व्यवस्थित हा ताट हा 1 2 आणि व्यवस्थित फुंकर मारायचे लक्षात घ्या हा हा ओके रेडी 1 2 3 अजिबात पुसायचं नाहीये नाही तर बाद होणार तुम्ही पहिले आलास तरी पण हा आणि फक्त नाकालाच पावडर लावून आलेली आहे ताई हा आणि इथं बघू अरे एवढीच दाढी आलेली आहे बरं का पांढरी आणि ही ताई बघा हो हो बापरे ही ताई तर बघा आणि त्या ताईच्या भुवयामधल्याच भुवया पांढऱ्या झालेल्या आहेत आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची निर्णय असा आहे पहिली ताई आहे ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जी दुसरी आली ताई आहे ती ही ताई एक तुला वाटतं तू दुसरी आलीस तुम्ही बोलले म्हणत नाही
मी बोलले म्हणून हा हा लागतोय गटर लागू दे हा असं काय नाही असं- सगळ्यांना खेळ मिळायला पाहिजे खेळ. मग तू बोलली का नाही मी नाही आले दुसरी हा ही आलेली आहे ताई दुसरी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कुंकर प्रेमाची ह्या आपल्या खेळातून ह्या दोन ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आंधळी कोशिंबीर आपण लहानपणी सुद्धा हा खेळ खेळलेलो आहोत. आता ह्या जो समोर तुम्हाला पिवळ्या रंगाचा फुगा दिसतोय तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. पण तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला छान नृत्य सादर करायचंय. स्वतः भोवती गोल गोल फिरायचंय आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्हाला तो फुगा फोडायचा आहे. ठीक आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको माझे वांगडा तसंच चल बोलतोय, नको जागेवरती. माझे वांगडा चल नको असं मेरे तसंच बोलतोय, साथ जागेवरती. नको. मी मुंबई से खाली तुझे लेने नाचत को नाचत आयलो येतंय, हा. आणि गोल गोल मी फिरायचं. मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. हा चला कमॉन कमॉन पुढा म्युझिक थांबलेलं आहे. हा पुढा पुढा शाबाश 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 हा हा पुढा 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 शाबाश हा शाबाश शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड. हा तसेच पुढे जा. हा मागे 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 जागेवरती बसायचंय जागेवरती बसायचं मागे 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 माझ्या मागे नको माझ्या मागे नको. शाबाश 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 तशीच पुढे जा तशीच पुढे जा तशीच पुढे जा जो ना तशीच पुढे जा जा पुढे तशीच. बरोबर 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 शाबाश 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 व्हेरी गुड ही तिथंच आहे अजून हा. नाही हा बरोबर मागे मागे हा शाबाश शाबाश मागे इथं येऊन बसा इथं इथं या इथं तुम्ही इथं येऊन बसा इथं. मागं 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 मागे मागे डावीकडे डावीकडे उजवीकडे उजवीकडे उजवीकडे. तू तिथं फुगा आहे तिथं. आणि आजच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ताई. तू ताई उपविजेती ठरलेली आहेस. खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं? छान वाटते. छान वाटतंय ना. असे खेळ आधी खेळली होती कधी? नाही मी तुमचे रोज एपिसोड बघायची सन मराठीवरती. हा. मग मलाही वाटायचं की मी खेळली पाहिजे हिच्यामध्ये. क्या बात. आले खेळायला. पण आज इच्छा पूर्ण झालेली आहे. झाली. पण उपविजेती का होईना पण तू खेळलेली आहेस अगदी आणि अख्खा महाराष्ट्र आज तुला बघणार आहे. हा. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुझं. Thank आणि you. ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हा. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटतंय ताई, हुकमाची राणी झालीस तू. खरंच खूप छान वाटते. हे असं कधी खेळ खेळली होतीस? नाही, फर्स्ट टाइम खेळलोय, पण मस्त मजा आली. एकदम असं बालपणात गेल्यासारखं होय वाटतंय. होय हो की नाही? होय. आणि सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना सांगितलं. सांगितलं काय? मग सांगितलं. काय म्हणाले ते? काय नाही, बर्थडे म्हणले लवकर घरी ये. कधीचे माझंच. तुझा बर्थडे? हो. अरे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी इतकं मोठं गिफ्ट मिळालेलं आहे या भावाकडून. क्या बात आहे, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. आणि एक सेल्फी मात्र काढणार आहे तुझ्या बरोबर. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा